जास्वंदच्या झाडाला आज आपण जे खत देणार आहोत याच्या वापरामुळे झाडाला भरपूर अशी फुले आणि कळ्या लागण्यासाठी ही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, झाडाला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी 2 प्रकारची ही खते देणार आहोत। तर ही खते कशी तयार करायची, त्याचा वापर झाडांसाठी कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण सर्व पाहणार आहोतच। पण झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाची थोडी काळजी घ्यावी लागते, त्यासाठी काही कामे करावी लागतात। तर ती कामे कोणती करायची, काळजी कशी घ्यायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्वंदच्या झाडाला ही अशी भरपूर फुले आणि कळ्या लागण्यासाठी झाडाला वेळोवेळी योग्य ती खतेही द्यावी लागतातच। पण त्याचबरोबर झाडाला भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। नाहीतर खते देऊन फक्त झाडांची वाढ होईल आणि फुले मात्र 1-2 अशा प्रमाणामध्येच लागतील। या झाडाला दिवसभरामध्ये 4 ते 5 तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे। गुलाबाच्या झाडाप्रमाणे जास्वंद देखील हे एक हेवी फीडर प्लांट आहे, त्यामुळे या झाडाला वेळोवेळी अदलून बदलून वेगवेगळी खते ही द्यावी लागतात। आणि जेव्हा आपण ही झाडे कुंड्यांमध्ये लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच यांना ही पोषक तत्वे ही मिळत राहतात। इतर फुलांच्या झाडापेक्षा जास्वंदच्या झाडाला कीड ही लवकर लागते, त्यामध्ये पांढरा मावा, काळा मावा ही कीड तर जास्तच लागते। तर त्यासाठी आपण आपल्या घरातीलच वस्तूंपासून कीटकनाशके तयार करून सुरुवातीपासूनच दर 8 ते 10 दिवसातून एकदा त्याचा फवारा केलात तर कीड ही लागणार नाही आणि आपल्या झाडाची वाढ चांगली होऊन फुलेही देखील ही लागतील। जास्वंदच्या झाडावरती लागलेली जी कीड आहे ती घालवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे लसणाच्या सालीपासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे जर झाडावरती केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल। तर त्यासाठी लसणाच्या ज्या साली असतात त्या 2 दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि 2 दिवसानंतर तयार झालेले जे पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कपड्याच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतलेले जे पाणी आहे त्याचा देखील डायरेक्ट झाडावरती स्प्रे करायचा नाही, कारण हे पाणी थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे झाडाची पाने ही जळण्याची, खराब होण्याची शक्यता असते। जर 1 मग हे पाणी तयार असेल तर त्याच्यामध्ये अजून 4 ते 5 पट आपले साधे पाणी मिक्स करून नंतरच त्याचा फवारा हा झाडावरती करायचा आहे। लसणाच्या या सालीपासून जसे पाणी तयार केले तसेच तुम्ही कांद्याच्या सालीपासून देखील अशा प्रकारे पाणी तयार करून झाडावरती स्प्रे केलात तरी देखील कीड ही निघून जाईल। अशा प्रकारे तुम्ही पाणी तयार करून संपूर्ण झाडावरती व्यवस्थित असा त्याचा फवारा करून घ्यायचा। जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी मी या ठिकाणी शेणखतापासून हे लिक्विड फर्टिलायझर तयार करून देखील हे देणार आहे। तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते 1 दिवसासाठी हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, म्हणजे या खतामधील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असते, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते। झाडाची जी पाने आहेत त्यांचा आकार मोठा होतो, पाने हिरवीगार तजेलदार होतात, त्यामुळे आपले झाड देखील हे निरोगी राहण्यासाठी ही मदत होत असते। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा देखील हा वापर करू शकता। आता हे खत कसे वापरायचे, तर याचा वापर हा जसाच्या तसा हा झाडाला न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा आपल्याला झाडाला करायचा आहे। आता याचे प्रमाण घेताना जर 1 मग शेणखत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग पाणी मिक्स करून नंतरच हे झाडाला द्यायचे, कारण हे तयार झालेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते। झाडांना खते देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती हलवून अशा प्रकारे थोडी हलवून मोकळी करावी, त्यामुळे खते ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। त्याचबरोबर मातीमध्ये हा ऑक्सिजन हा खेळता राहतो आणि झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची देखील ही वाढ चांगली होते। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। झाडाला पाणी देताना देखील हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये न देता कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपतच हे पाणी द्यावे।
झाडाला देण्यासाठी मी या ठिकाणी अंड्याच्या टरफलापासून तयार केलेल्या या पावडरचा वापर करणार आहे. ही जी पावडर आहे याच्यामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन हे जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपल्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ व मजबूत होण्यासाठी मदत होते. झाडाच्या फांद्या ह्या जेवढ्या सुदृढ, मजबूत तेवढ्याच त्या फांदीवरती कळ्या व फुलेही जास्ती प्रमाणामध्ये लागतात. कळ्यांचा, फुलांचा आकार हा मोठा होण्यासाठी देखील ही मदत होत असते. तर ही पावडर जी आहे ती अंड्याची टरफले सुकवून ती मिक्सरमध्ये बारीक करून जर तयार करून ठेवली तर हवी तेव्हा आपल्याला वापरता येते. तुम्ही अशीच टरफले जी आहे ती मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता, मात्र ती डिकम्पोज व्हायला थोडा वेळ लागतो. आणि ही जी पावडर आहे ती जर आपण मातीमध्ये मिक्स केली तर झाडाला लवकर त्याच्यातील पोषक तत्वे ही मिळतात. आता आपण ही जी अंड्याच्या टरफलापासून तयार केलेली जी पावडर आहे याचा वापर झाडाला किती करायचा, तर एका झाडासाठी 1 चमचा एवढाच वापर याचा करायचा आहे, जास्ती करायचा नाही. आणि महिन्यातून एकदाच या पावडरचा वापर हा करायचा आहे. पावडर मातीमध्ये मिक्स केल्यानंतर जे आपण शेणखतापासून लिक्विड फर्टिलायझर तयार केलेले आहे ते झाडाला द्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही अंड्याच्या टरफलापासून तयार केलेली पावडर आणि शेणखताचा जर वापर केला तर आपल्या झाडाची वाढ ही चांगली होईल. झाड हे अगदी कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल. तर अशा प्रकारे थोडी काळजी घेतलीत, वेळोवेळी खते दिलीत तर आपल्या झाडाला भरपूर अशी फुले लागतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.